नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सूनच्या संदर्भात मी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मान्सून हा लवकर येण्याची शक्यता ही मावळलेली आहे. बऱ्याचशा चॅनलवर मान्सून हा लवकर येणार याबद्दलचे व्हिडिओ प्रसारित झाले होते आणि त्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सूचना दिली होती की मान्सूनच्या संदर्भात ह्या ज्या बातम्या येत आहे ह्या अतिशयोक्तीपूर्ण बातम्या आहे. हवामान विभागाने आता निर्धारित तारखा पुन्हा जाहीर केलेल्या आहे. तर मित्रांनो, एकूणच परिस्थिती ही धोकादायक परिस्थिती मान्सूनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे. बंगालचा समुद्र, अरबी समुद्र, त्याचप्रमाणे पश्चिमी विक्षोभ आणि विषुववृत्ताच्या खालता निर्माण होणारे कमी दाब क्षेत्र याची एकूणच परिस्थिती पाहता मान्सूनला पोषक स्थिती सध्या तरी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे जरी वादळी स्वरूपाचा पाऊस होत असला तरी मान्सूनच्या बाबतीत मात्र पाहिजे तशी सुधारणा होताना आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे IMDने सुधारित हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यातनी सरासरीच्या एकूण 90% पाऊस होण्याची शक्यता पुन्हा वर्तवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागामध्ये हे पाऊस कमी राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्या शक्यतेनुसार शेतकरी बांधवांनी पेरणीची लगेच घाई करू नये. मित्रांनो, मान्सूनला पोषक स्थिती अजून तयार झालेली नाही आणि त्यामुळेच तुर्तास मान्सूनच्या संदर्भात येणाऱ्या बातम्याच्या बाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 आणि 31 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, यावर्षीचा मान्सून हा निश्चितच एक धोकादायक स्थितीमध्ये असताना असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. तर शेतकरी बांधवांनो, या मान्सूनच्या अनुषंगाने आपण शेतीची कामे उरकून घ्यावी. परंतु जर आपण पेरणीच्या संदर्भात सांगत झाल्यास ज्या शेतकरी बांधवांकडे ओलताची व्यवस्था आहे त्या सर्व शेतकरी बांधवांनी ओलताच्या हिशोबाने आपले साधने तयार ठेवणे गरजेचे आहे आणि भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. कारण मान्सूनच्या स्थितीमुळे पेरण्या उलटण्याची शक्यता ही दाट वाटत आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या ऐकून पेरणीची मात्र निश्चितच घाई करू नये. तर शेतकरी बांधवांनो, एक गुजरात जवळ एक कमी दाब क्षेत्र 29 तारखेला तयार होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे भुवनेश्वर जवळ सुद्धा एक कमी दाब क्षेत्र आणि 30 तारखेला महाराष्ट्रात सुद्धा एक लो प्रेशर तयार होताना आपलं दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती पाहता आणि या पश्चिमी विक्षोभामुळे आणि लो प्रेशरमुळे 30 आणि 31 तारखेला महाराष्ट्रासोबत इतर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 30 आणि 31 या 2 दिवशी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 30 तारखेला कोणत्या भागात पाऊस असणार आहे याची माहिती आता पाहूया. 30 तारखेला महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील 1 ते 2 ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर ठिकाणी नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मुंबई, त्याचप्रमाणे रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये 30 तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागात सुद्धा 30 तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबत गुजरातमध्ये 30 तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बिहार, जम्मू काश्मीर, त्यानंतर पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 30 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 31 तारखेमध्ये या कमी दाब क्षेत्रामुळे आणि त्याचबरोबर पश्चिमी विक्षोभामुळे
आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याच्या परिस्थितीमुळे एकूणच परिस्थितीमुळे 30 तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये भाग बदलत वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो 31 तारखेला कोणत्या भागात पाऊस असणार आहे याची माहिती आता बघूया. मित्रांनो 31 तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव, अकोला या ठिकाणी सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुणे, दौंड, अकलूज या ठिकाणी सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड आणि बार्शी, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, त्याचप्रमाणे डिग्रस, दारव्हा, पुसद, नेर या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 31 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हिंगोली, जिंतूर या भागात सुद्धा, जालना या भागात सुद्धा, मराठवाड्यातील या भागात सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यतिरिक्त सांगायचं झाल्यास कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व किनाऱ्यावर सुद्धा 31 मे रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विशाखापट्टणम, भुवनेश्वर, त्याचप्रमाणे धनबाद, बिहारच्या बहुतांश भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस 31 मे रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो मान्सूनच्या बाबतीत मात्र आपण थोडीशी काळजी घेणे गरजेचं आहे. पेरणीची घाई करू नका. पेरण्या कधी करायच्या आणि पाऊस कधी याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल